करत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर. आज आपण सानिका नावाच्या मुलीची कहाणी ऐकणार आहोत. सानिका एका कॉलेजमध्ये शिकत होती. ती एका गावातून शहरामध्ये शिक्षणासाठी आली होती. तिला अभ्यासासोबतच खेळाची सुद्धा फार आवड होती. ती एक अव्वल दर्जाची उत्तम खेळाडू होती. त्यांच्या कॉलेजमध्ये खेळाचे स्पर्धा होत असत. सानिका त्या स्पर्धेमध्ये नेहमी भाग घ्यायची. सानिका त्या स्पर्धेसाठी लांब दुसऱ्या कॉम्पिटिशन असलेल्या कॉलेजच्या ठिकाणी जावं लागायचं. तिथं सुद्धा त्यांच्या कॉलेजमधली एक 10 ते 20 खेळाडूंची टीम कॉलेजमधल्या एका शिक्षकांसोबत दरवर्षी जायची. असंच त्यांना एका दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातल्या कॉलेजमधल्या मुलांसोबत कॉम्पिटिशन होती. खेळाची मोठी स्पर्धा होणार होती. त्या स्पर्धेसाठी त्यांच्या कॉलेजमधून सानिका आणि ती धरून आणखीन 20 जणांची टीम खेळाडू म्हणून त्या ठिकाणी जाणार होती. दुसऱ्या जिल्ह्यात जायचं होतं, त्यामुळे प्रवास हा लांबचा होणार होता. तिथे काही दिवस मुक्काम सुद्धा होणार होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बॅगा भरून घेतल्या होत्या आणि लागणारे सर्व महत्त्वाचे वस्तू, खेळाच्या गोष्टी हे सर्व घेऊन त्यांची बस त्यांच्या कॉलेजमधून ही दुसऱ्या जिल्ह्यातल्या कॉलेजकडे निघाली. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्याच्या रस्त्यामध्ये बराच किलोमीटर अंतर हे जंगल भागाचा होता. त्यामुळे त्या जंगल भागामध्ये कोणीही उतरू नये म्हणून त्यांच्या सरांनी बजावलं होतं आणि त्या जंगल असलेल्या 10-20 किलोमीटर अंतरावरती त्यांची बस फार वेगाने पुढे जात होती. सानिका ही एका खेडेगावातून होती, तरी सुद्धा ती शिक्षणाच्या निमित्ताने शहरात असल्यामुळे तिचं राहणीमान संपूर्ण शहरातलं होतं. तिच्या शिक्षकांना सुद्धा तिचा फार मोठा अभिमान वाटत होता. एका खेडेगावातून आलेली मुलगी आणि अभ्यासात सुद्धा एकदम हुशार आणि तितक्याच हुशारीने सर्व खेळामध्ये सुद्धा ती अग्रेसर होती. अखेर सकाळपासून निघालेली त्यांची गाडी संध्याकाळी 8 वाजता त्या कॉलेजच्या ठिकाणी, जिथे त्यांची मॅच होणार होती, त्या ठिकाणी येऊन पोहोचली. रात्रीपुरता सगळ्यांनी तिथल्या कॉलेजातल्या कॅन्टीनमध्ये जेवून तिथल्याच हॉस्टेलमध्ये मुक्काम केला. सानिका तिच्या आई-वडिलांशी रोज फोनवर बोलायची. सानिकाच्या आई-वडिलांना तिची फार काळजी असायची,
का असणार नाही. ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. मोठ्या मनाने त्यांनी तिला शहरामध्ये शिक्षणासाठी ठेवले होते, कारण आपल्या मुलीचं भवितव्य हे चांगलं असावं, तिला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाव्यात अशा विचाराने तिच्या आईवडिलांनी तिला शहरामध्येच शिक्षणासाठी ठेवलं होतं. ती रोज संध्याकाळी आईवडिलांना फोन करून त्यांची खुशाली विचारायची. सानिकाचा आवाज ऐकला नाही तर त्या दिवशी सानिकाच्या आईला रात्री झोप सुद्धा यायची नाही. पोरीच्या काळजीमुळे ती फार व्याकुळ असायची. पण मग तिचे वडील, सानिकाचे वडील तिच्या आईला म्हणायचे की तू काही काळजी करू नकोस, ती आता काय लहान राहिलीये का, आणि लहानपणापासूनच तर तिला आपण शहरातली सवय लावली आहे. आता ती चांगली खमकी आणि मोठी झालेली आहे, तेव्हा तिची काळजी करत जाऊ नका. तिच्या भल्यासाठीच तर आपण तिला शहरामध्ये शिकायला पाठवलं आहे. 8 दिवसांसाठी सानिकाचे त्या दुसऱ्या जिल्ह्यात असलेल्या कॉलेजमध्ये खेळाचे कॉम्पिटिशन्स होणार होते. 8 दिवस दोन्ही कॉलेजमधल्या मुलामुलींनी, खेळाडूंनी एकदम उत्तम परफॉर्मन्स दिला. पण सानिकाची टीम मात्र विजयी झाली होती. त्यामुळे सानिकाच्या कॉलेजचा विजय झाला होता. सानिकाच्या शिक्षकांना तिचा फार अभिमान वाटू लागला आणि आनंद सुद्धा झाला. त्यांची टीम 8 दिवस उत्तम खेळून उत्तमरित्या त्यांनी त्यांच्या कॉलेजचा पारितोषिक मिळवून दिलं होतं आणि आता 8 दिवसांनंतर त्यांची गाडीही त्यांच्या कॉलेजकडे परत रवाना झाली होती. पुन्हा एकदा परतीचा प्रवास लागल्यानंतर तोच 10-20 किलोमीटरच्या अंतरावरचा जंगलाचा मधला रस्ता चालू झाला. सुनसान हायवे असला तरी तो जंगलाचा भाग नेहमी सुनसान असायचा. एखाद दुसरीच मोठी वाहनं त्या हायवे रोडवरून वाहायची, ती सुद्धा एकदम फास्ट, मोठ्या स्पीडने तो जंगलाचा रस्ता पार करून जायची. विजयी झाल्याच्या खुशीने सानिका आणि तिच्या मैत्रिणी फार खुश होत्या. त्या एकमेकींशी खेळत, गप्पागोष्टी, गाणी करत ह्या परत कॉलेजकडे निघाल्या होत्या. सानिकाचं सगळ्यांनी पोटभर कौतुक केलं होतं. पण अचानक त्या जंगलाच्या वाटेवर असतानाच सानिका आणि तिच्या काही मैत्रिणींना फ्रेश होण्यासाठी थांबावं लागणार होतं. त्यांनी तशी सूचना त्यांच्या सोबत असणाऱ्या शिक्षकांना सांगितलं. त्यांनी गाडीत बस थांबवली आणि त्या सगळ्या मुलींना लवकर जाऊन परत यायला सांगितलं. सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली आणि त्या तिघी-चौघी पटापटा बसच्या बाहेर आल्या आणि फ्रेश व्हायला म्हणून गेल्या. जंगल म्हणजे फारच घनदाट झाडे असलेलं होतं. त्या मुली बसमधून उतरून
कुठे गेल्या ते सुद्धा त्या झाडांमध्ये कळालं नाही. सानिकाच्या तिघी मैत्रिणी या 10 मिनिटांमध्ये लगेच बसच्या दिशेने आल्या, पण सानिका मात्र अजून बसकडे आली नव्हती. सगळ्यांना काळजी वाटू लागली आणि आणखीन 10 मिनिटं गेल्यानंतर सानिका त्या जंगलातून बाहेर त्यांच्या बसच्या दिशेने परत आली. सानिकाच्या बाकीच्या मैत्रिणी आणि त्यांच्यासोबत असलेले शिक्षक तिला ओरडले, "एवढा उशीर लावतात का सानिका? लवकर यायचं," असं म्हणाले. पण यावर सानिकाकडून काहीच प्रतिक्रिया ऐकता आली नाही. ती गपचूप जाऊन तिच्या जागेवर बसमध्ये बसली. सानिका बसमध्ये परतून 1 तास होऊन गेला होता. जंगलाचा रस्ता वेगाने त्यांची बस कापत होती आणि सानिका मात्र बसमध्ये चढल्यापासून फार विचित्र होती, कारण ती एकदम शांत आणि शून्यात नजर हरवून बसल्यासारखी वाटत होती. तिच्या मैत्रिणींनासुद्धा फार आश्चर्य वाटलं, कारण सानिका नेहमी सतत काही ना काहीतरी बडबड करत असायची. तिला बोलायची फार सवय होती. 1 सेकंद सुद्धा तिचं तोंड हे शांत नसायचं. पण बसमध्ये येऊन 1 तास होऊन गेला तरी सुद्धा सानिका काहीच बोलली नाही. आणि 1 तासानंतर सानिका हळूहळू बसल्या ठिकाणी त्या सीटवर झोपी गेली. तिच्या मैत्रिणी म्हणाल्या की 8 दिवस फार दगदग झाली असेल तिची, त्यामुळे ती झोपली असावी, म्हणून कुणीच तिला परत उठवलं नाही. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत ती सगळी परत त्यांच्या कॉलेजकडे पोहोचली. कॉलेजमध्ये आल्यानंतर ती सगळी त्यांच्या हॉस्टेलमधल्या रूममध्ये गेली आणि तरीसुद्धा सानिका ही एकदम स्तब्ध होती. कुणाशी बोलत नव्हती. आपलं सामान उचलून ती तडक आपल्या हॉस्टेलमधल्या खोलीमध्ये जाऊन तिने तिची खोली बंद करून घेतली होती. सगळी जण दमलेली असल्यामुळे तिच्या या वागण्यावर कोणीसुद्धा लक्ष दिलं नाही. सगळ्या जणी झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या हॉस्टेलमधल्या मुली उठल्या होत्या आणि हॉस्टेलमधल्या सगळ्या रूममधली साफसफाई करणाऱ्या आजीबाई त्या हॉस्टेलमधल्या प्रत्येक खोलीमध्ये जाऊन साफसफाई करू लागल्या. पण सगळ्या खोल्या झाल्या. त्या शेवटी सानिकाच्या खोलीबाहेर आल्या होत्या. सानिकाचं दार हे बंद होतं, त्यामुळं त्या आजींना असं वाटलं की पोर दमली असेल, त्यामुळे झोप लागली असेल उशिरापर्यंत, म्हणून त्यांनी सानिकाला आवाज दिला. पण सानिकाचा आतून काहीच रिप्लाय आला नाही. बराच वेळ दार ठवठवून
आजी दमल्या आणि शेवटी त्यांनी सानिकाच्या मैत्रिणींना सांगितलं. सानिकाच्या मैत्रिणी सुद्धा येऊन दार वाजवू लागल्या. सानिकाची मैत्रीण म्हणाली की फार आश्चर्याची गोष्ट आहे, सानिका कधी एवढा उशीर झोपत नाही. नक्कीच तिला काहीतरी झालं असेल, तिची तब्येत बिघडली असेल बहुतेक. असा विचार करून त्यांनी शेवटी त्या हॉस्टेलच्या बाहेर जाऊन हॉस्टेलच्या हेडशी बोलून त्या रूमची दुसरी चावी मागून घेतली आणि ती रूम त्या चावीने उघडली. चावीने उघडल्यानंतर त्यांनी आतमध्ये पाहिलं तर सानिकाच्या मैत्रिणी, साफसफाई करणाऱ्या आजीबाई आणि त्या हॉस्टेलचे हेड सगळेजणी सानिकाला बघून स्तब्ध झाले. कारण सानिकाचा अवतार तसाच होता, एखाद्या हडळीसारखा. केस मोकळे झाले होते, इथून तिथून पिंजरल्यासारखे होते आणि शिवाय तिने अंगामध्ये काहीतरी वेगळ्याच प्रकारचं कापड घातलं होतं. ते एकदम भीतीदायक आणि भयंकर वाटत होतं. तिचे हातपाय सुद्धा फार वाकडे तिकडे होत होते आणि तिचे डोळे तर एकदम लालबुंद असे वाटत होते की आग ओतत असतील डोळे. आणि ती मोठमोठ्या आवाजात नुसती गुरगुरत होती. ती म्हणाली की या खोलीतून बाहेर व्हा, ही फक्त माझी खोली आहे, आमची खोली आहे, आमची खोली आहे. असं ऐकताच सगळ्याजणी आश्चर्यचकित झाल्या आणि फार घाबरल्या. त्यांनी सगळ्यांनी भीतीनं सानिकाला धरून हलवण्याचा प्रयत्न केला. सानिका म्हणून जोरात ओरडली, तुला काय होतंय, आपण दवाखान्यात जायचं का? पण सानिका जे कोणी तिला धरत होतं त्यांना ती हिसका देऊन ढकलून देत होती. मी सानिका नाही, असं ती एका पुरुषी आवाजात एकदम म्हणाली. तेव्हा मात्र सगळ्यांची हवा टाईट झाली तो आवाज ऐकून. कारण सानिका कधीच अशा आवाजात कोणाशी बोलली नव्हती आणि चक्क तिच्या तोंडात पुरुषासारखा आवाज का बरं येत असेल? एकदम सानिका खाली धाडकन चक्कर येऊन कोसळली. तेव्हा तिला सगळ्यांनी मिळून तिच्या बेडवर झोपवलं आणि सगळी बाहेर दार लावून बाहेर आली. त्या हॉस्टेलचे हेड हे त्यांच्या कॉलेजमधल्या खेळाडू टीमचे सर होते. त्यामुळे सानिकाविषयी त्यांना फार वाईट वाटू लागलं. तिला नक्की काय झालं आहे असे ते विचार करू लागले. त्यांनी विचार केला, सानिकाच्या आईवडिलांनी फार विश्वासाने तिला इथे हॉस्टेलला शहरात पाठवले आहे. ती आपल्या भरोश्यावर इथे राहत आहे.
तिला काही होता कामा नये अशा काळजीमध्ये होते. तेव्हाच त्या हॉस्टेलची साफसफाई करणाऱ्या आजीबाई त्या सरांना म्हणाल्या, मला तर साहेब हा काही वेगळाच प्रकार वाटतोय. डॉक्टरांच्या हातचा इलाज नाही हा. ह्यासाठी कोणीतरी मोठा तपस्वी साधक माणूस बघितला पाहिजे, ज्याला मोठ्या मोठ्या तंत्रविद्या शक्ती अवगत असतील. माझ्या ओळखीतला असा एक माणूस आहे. मी त्याला बोलवून आणते. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत तरी सानिकाच्या खोलीमध्ये कोणीच गेलं नाही. पण तिला तिची काळजी सगळ्यांना वाटत होती. म्हणून त्या हॉस्टेलच्या हेड असलेल्या त्यांच्या सरांनी सानिकाच्या मैत्रिणींना सांगितलं की तुम्ही सानिकाच्या रूममध्ये तिच्यासोबतच झोपा म्हणून. ठीक आहे म्हणून त्या मैत्रिणी त्यांना म्हणाल्या की आम्हाला फार भीती वाटत आहे, पण तरी पण आम्ही तिथे थांबतो. पण काही झालं तर तुम्ही लवकर या. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत हॉस्टेलमध्येच थांबावं अशी विनंती तिच्या मैत्रिणी सरांकडे करू लागल्या. ठीक आहे म्हणून त्या मैत्रिणी सानिकाच्या खोलीमध्ये झोपी गेल्या. अचानक रात्री 12 नंतर सानिका अंथरुणातून उठून बसली. पुन्हा सकाळी त्यांनी पाहिलं तशीच तिची अवस्था होऊ लागली. ती तिच्या हातापाया वाकडे तिकडे करू लागली. तिचे केस मोकळी करून ती केस पिंजू लागली आणि तिचे डोळे सुद्धा पूर्णपणे बदलले आणि लालबुंद झाले. परत तोच पुरुषी आवाज, मी हिला घेऊन जाणार, ही माझी आहे, असा पुरुषी आवाज येऊन ती हसत होती. आणि अचानक एकाएकी तिचं शरीर हे वर तरंगू लागलं. बेडवरून ती जवळजवळ अर्ध्या छताच्या जवळ पोहोचली होती. हे दृश्य पाहून सानिकाजवळ असलेल्या मैत्रिणी जोरात किंचाळल्या आणि त्यांनी तिच्या सरांना बोलवून घेतलं. सानिकाची ही अवस्था बघून सगळे घाबरली होती आणि तिला धरून ठेवू लागली, कारण ती कॉलेजच्या हॉस्टेलच्या रूममधून बाहेर जाऊ लागली होती. त्यामुळे तिला सगळ्या जणींनी कसंबसं आवरून तिच्या खोलीमध्ये बेडला बांधून ठेवलं होतं. सानिकाच्या हॉस्टेलची साफसफाई करणाऱ्या आजी तिथंच राहत होत्या. त्यामुळे त्यांनी हे सगळा प्रकार पाहिल्यानंतर त्या सरांना म्हणाल्या की तुम्ही काही घाई करा आता. मी तुम्हाला त्या तपस्वी माणसाचा पत्ता देते. त्या माणसाच्या घरी जाऊन त्याला घेऊन या अशी तिने विनंती केली. मग सानिकाच्या हॉस्टेलचे सर हे त्या तपस्वी माणसाच्या घराकडे लगबगीनं गेले
आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार त्यांनी सांगितला. त्यांनी सगळा प्रकार सांगितल्यानंतर तो तपस्वी माणूस डोळे बंद करून देवासमोर हात जोडून काहीतरी मंत्र म्हणू लागला. त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्यांनी तात्पुरता इलाज म्हणून त्या देवासमोर ठेवलेला प्रसाद हा त्या सरांच्या हातात दिला आणि सांगितलं की आता लगेच ताबडतोब जाऊन त्या मुलीला हा प्रसाद चारा. थोडा अवघड जाईल, ती तो प्रसाद ग्रहण सहजासहजी करून घेणार नाही, पण तुम्हाला तो काही प्रयत्न करून तिच्या तोंडात एकदा टाकावा लागेल. तोंडात टाकलेला प्रसाद मात्र ती बाहेर फेकू शकणार नाही, तिला तो गिळावाच लागेल. बाकी मी सगळं सकाळी आल्यानंतर तुम्हाला सांगेन. ठीक आहे म्हणून सर परत हॉस्टेलकडे आले. तोपर्यंत हॉस्टेलमध्ये असणाऱ्या तिच्या मैत्रिणींची आणि त्या आजींची फार विचित्र अवस्था सानिकाने करून ठेवली होती. तिला त्या धरून होत्या. ती बेडवर सुद्धा उलटी पालथी पडत होती. तिला शेवटी पालथं पडलेलं असताना ती हवेत वर उडली जाणार तेवढ्यात तिच्या दोन्ही हातांना आणि पायांना जोरात आवळून मैत्रिणींनी पकडून ठेवलं होतं. त्या सरांनी कसाबसा तो दिलेला प्रसाद तिच्या तोंड उघडायला सांगून तिच्या तोंडामध्ये टाकला आणि तो प्रसाद तिच्या तोंडात पडताच ती बेशुद्ध झाली आणि शांत झोपी गेली. तरी सुद्धा तिला खबरदारी म्हणून सगळ्या मैत्रिणींनी तिचे हातपाय हे बेडला बांधून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर मात्र तो तपस्वी माणूस त्या हॉस्टेलमध्ये आला. तोपर्यंत सानिका सुद्धा जागी झाली होती आणि पुन्हा एकदा ती तिचं तोंड वेडंवाकडं करू लागली आणि पुन्हा त्याच पुरुषी आवाजात बोलू लागली. सोडा मला, मी हिला घेऊन जाणार आता. सोडा, कुणीच अडवू शकत नाही. कसंबस तिला थांबवून ठेवलं होतं. तो तपस्वी त्या हॉस्टेलमध्ये आल्यानंतर त्याने त्याच्या पिशवीतून देवीचा पायावरचं वाहिलेला हळदी कुंकू घेऊन आला होता. त्याने त्याच्या झोळीतून ते हळदी कुंकू हातात घेतलं आणि तिच्या पूर्ण अंगावर शिंपडलं. सानिकाच्या अंगावर शिंपडताच तिला त्रास होऊ लागला. ती ओरडू लागली. ते भूत म्हणू लागलं, याचा काही उपयोग होणार नाही, मी हिला घेऊनच जाणार. पण सगळी फार घाबरून गेली. त्या तपस्वी माणसाने पुन्हा एकदा तो हळदी कुंकवाचं मुठभर हळदी कुंकू त्याच्या झोळीतून काढलं आणि तो डोळे बंद करून काहीतरी देवीचा
नामस्मरण करू लागला. बराच वेळ त्याने काही मंत्र म्हणून झाल्यानंतर तो देवीच्या पायाचा हळदी कुंकवाचा मूठ तिच्या सानिकाच्या कपाळावर धरली आणि तिच्या आत असलेल्या त्या शक्तीला, वाईट आत्म्याला सांगितलं, तू हिचं शरीर सोडून कायमचा निघून जा, नाहीतर तुझं काही खरं नाही. बराच वेळ झटपट केल्यानंतर सानिकाच्या आत असलेली ती पुरुषी भयानक आत्मा ही तिच्या शरीरातून मुक्त होऊन बाहेर निघून गेली आणि सारिका पूर्णपणे बेशुद्ध होऊन खाली पडली. तो तपस्वी सगळ्यांना म्हणाला, काही काळजी करू नका, तिला आता काही होणार नाही. सानिका आता खतऱ्याच्या बाहेर आहे. ती आधीसारखी व्यवस्थित होईल. शुद्धीवर आली की मात्र ती शुद्धीवर येण्याआधी त्या तपस्वी माणसाने देवीचं नामस्मरण करून एक धागा घेतला आणि सानिकाच्या हातामध्ये आणि गळ्यामध्ये बांधला आणि तो तपस्वी म्हणाला की काही काळजी करू नका, सानिका आता एकदम आधीसारखी नॉर्मल वागू लागेल. ती आता बरी झाली आहे. तिच्यावर आलेलं संकट हे आता दूर झालं आहे. तर ही होती आजची कहाणी. कहाणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.